साइड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती सध्या समोर येते। अमित शहांचा आज पुणे दौरा आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे आणि याच भेटीचे हे दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवर पाहताय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शहांची भेट घेतलेली आहे। आणि या संदर्भात आणखी जाणून घेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय कारण समोर येत आहेत त्या भेटीमागची? आज पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे। अजित डोवाल यांना हा पुरस्कार दिला जातोय। अमित शहांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे। अमित शहा काल रात्री पुण्यामध्ये दाखल झाले आणि आज सकाळी अमित शहा ज्या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले होते त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्थात रिट्स कार्लटन मध्ये उपमुख्यमंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। या बैठकीनंतर आणखी एक बैठक पार पडल्याची माहिती आहे। ज्या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे उपस्थित होते। अर्थात मागच्या अनेक दिवसांपासून विलिनीकरणाची जी चर्चा सुरू आहे या सगळ्या संदर्भानं काही या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे का याबद्दलचा तपशील जो आहे तो तपासणं महत्त्वाचं ठरेल, कारण मागच्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा मुद्दा आहे। याच पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावरती जेव्हा अमित शहा आहेत तेव्हा सुनेत्रा पवार यांनी सकाळी जी भेट घेतली अमित शहा यांची, तर या सगळ्या बैठकी दरम्यान या मुद्द्यावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी दुसरी बैठक पार पडली, ज्या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित होते, सुनेत्रा पवार उपस्थित होत्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि अमित शहा उपस्थित होते। एकूण राज्यातल्या सगळ्या परिस्थितीवरती आत्ताच्या या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे आणि आता अमित शहांचा हा ताफा येरवडा परिसरातून निघालेला आहे, जो स्वारगेटकडे येईल। स्वारगेटच्या भागात सारसबागेच्या ठिकाणी जिथे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक आहे या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अमित शहा येणार आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील। अमित शहा हे जेव्हा अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला अभिवादन करतील त्यानंतरचा पुढचा कार्यक्रम जो आहे तो मुख्य कार्यक्रम टिळक यांच्या नावानं दिला जाणारा जो पुरस्कार आहे तो पुरस्काराचा कार्यक्रम आहे। आणि या सगळ्या आत्ताच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं जोरदार आंदोलन देखील पुण्यामध्ये सध्या सुरू आहे। याच वेळी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केल्याचं आपण पाहिलं। अगदी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेऊ ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।